18 वर्षाची अणू आणि 40 वर्षाचा मानव. चला तर मग वाचूया दोघांची अनोखी प्रेमकथा. यांचं प्रेम यशस्वी होईल का, की दोघांच्याही आयुष्याचा प्रवास अपूर्णच राहणार? पुणे जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या अणूचे लग्न होणार होते. अणू 18 वर्षाची होती. तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांचे निधन झाले होते. अणू दिसायला अगदी परीसारखी होती. ती खूप सुंदर होती. तिचे मोठे मोठे डोळे आणि ओठ गुलाबांच्या पाकळ्यांसारखे गुलाबी. लहान वयातसुद्धा तिच्यात खूप समजदारपणा होता. अणूचे संगोपन तिच्या काका काकूंनी केले. काकांचे तिच्यावर खूप प्रेम होते, पण काकू आणि तिची मुले अणूला नापसंत करत होती. त्यामुळेच ते अणूचे इतक्या लवकर लग्न करत होते. मात्र लग्नाच्या दिवशी मुलगा लग्नाला आला नाही. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. लग्नाची मिरवणूक न आल्याने अणूच्या काकांनी चौकशी केली असता कळाले की मुलाच्या शहरात दुसरे लग्न झाले असून तो गावी येण्यास नकार देत आहे. जेव्हा अणूच्या काकूला हा सगळा प्रकार कळाला तेव्हा त्यांनी अणूला घरातून हाकलून दिले आणि म्हणाल्या, या मनहूस मुलीची सावली माझ्या मुलांवर पडण्यापूर्वी तिला इथून बाहेर काढा. अणूच्या काकांचाही नाईलाज होता आणि ते अणूसाठी काही करू शकत नव्हते. अणू स्वतः खूप दुःखी होती. पुढे कुठे जावे आणि काय करावे हे तिला समजत नव्हते. ती वारंवार तिच्या काकूच्या पाया पडून तिथेच राहण्याची विनवणी करत होती, पण काकूने तिच्या तोंडावर दार बंद केले. अणू तिथेच उपाशी तापाशी बसून राहिली. तेवढ्या तिथल्या शाळेचे गुरुजी तिथून जात होते. ते रोज जवळच्या शहरातून शिकवायला येत असत. मधूला तिथे बसलेले पाहून त्यांनी विचारले, बेटा तू इथे का बसली आहेस? आणि हे काय, तू लग्नाचा पोशाख पण घातला आहेस? अणू दुःखी झाली. तिने गुरुजींना सर्व सांगितलं आणि रडू लागली. गुरुजी तिचे बोलणे ऐकून भावूक झाले. गुरुजी अणूला खूप मानायचे, कारण अणू त्यांच्या शाळेची खूप चांगली विद्यार्थिनी होती. पण तिने 9वी नंतर शाळेत जाणे बंद केले होते, कारण तिची काकू तिला घरची कामे करायला लावत असे. तेव्हा गुरुजी म्हणाले, चल बेटा माझ्या घरी, तुला तिथे आवडेल. नाही गुरुजी, मी खूप मनहूस आहे. माझा जन्म होताच माझे आई वडील हे जग सोडून गेले आणि माझ्या काकूंनाही माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे. गुरुजींनी अणूच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, चल माझ्याबरोबर, सर्व काही ठीक होईल. मग अणू नकार देऊ शकली नाही. तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता आणि ती गुरुजींसोबत गेली. तिथे गेल्यावर गुरुजींची पत्नी मालती यांनी अणूचे स्वागत केले. गुरुजींनी मालतीला सगळं सांगितलं. अणूला पाहून मालतीही खूप खुश झाली आणि तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नव्हती. काही वेळानंतर गुरुजीचे संपूर्ण कुटुंब रात्रीच्या जेवणासाठी एकत्र आले. तेव्हा मालतीने अणूची सर्व कुटुंबाशी ओळख करून दिली. गुरुजींना 3 मुलगे आणि 1 मुलगी होती. मोठ्या मुलाचे नाव मानव आणि मधल्या मुलाचे नाव राजेश आणि त्याची पत्नी सविता. छोट्या मुलाचे नाव अजय आणि त्याची पत्नी प्राची आणि मुलीचे नाव सपना. गुरुजींना आई पण होती, तर काही वर्षापूर्वी त्यांचे वडील वारले होते. सर्वांनी अणूचे छान स्वागत केले, पण सविता आणि प्राचीला अणूचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यांना टोचू लागले होते. रात्रीचे जेवण करून सर्वजण आपापल्या खोलीत गेले, पण मानवला जेवल्यानंतर बाहेर फेरफटका मारायची सवय होती, म्हणूनच तो बाहेर फिरायला गेला. तेव्हा मालती अणूकडे आली आणि म्हणाली, माझ्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आहे, पण मला माझ्या मोठ्या मुलाची काळजी वाटते. त्याचे एका मुलीवर प्रेम होते, पण जेव्हा त्या मुलीने त्याला तिच्याशी लग्न करायला सांगितले तेव्हा त्याने आधी शिक्षण पूर्ण करायचे ठरवले, पण त्यानंतर त्या मुलीचे लग्न झाले आणि आता त्याला लग्नही करायचे नाही. शिक्षण घेऊन तो डॉक्टर तर झाला, पण त्याचे आयुष्य काही चांगले राहिले नाही. पण हा संपूर्ण आयुष्यभर एकटा कसा राहील याची मला खूप काळजी वाटते. असे बोलून मालती तिथून निघून गेली. अणू ही गेस्ट रूममध्ये गेली. पाहता पाहता 1 महिना निघून गेला. आता सगळ्यांना अणूची सवय झाली होती. अणू घरातील सर्वांना मदत करू लागत होती. त्या घरात प्रत्येक माणसाची अणू गरज बनली होती. विशेषतः अणूच्या तिथे राहण्यामुळे मालतीला खूप आराम मिळाला होता. अणू न बोलता मानवची ही सगळे कामे पूर्ण करू लागली. घरातील सर्वांनाच कळले नाही की अणू त्यांच्यासाठी कधी इतकी महत्त्वाची झाली. सपनाची तर ती खूप चांगली मैत्रीण झाली होती. तेवढ्यात महिला मोर्चातील काही लोक आले आणि गुरुजींना म्हणाले,
आम्हाला कळाले आहे की तुमच्या घरी एक मुलगी राहत आहे आणि तुम्ही तिला दत्तकही घेतलेले नाही, म्हणून तिला आमच्याबरोबर घेऊन जायची परवानगी द्या. गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबांनी वारंवार नकार देऊनही ते लोक मान्य करत नव्हते. तेव्हा मालती मानवला म्हणाली, या एकट्या मुलीला माहीत नाही अजून किती दुःखांना सामोरे जावे लागेल. मला तिने दुसरीकडे कुठेही जावे असे वाटत नाही, म्हणूनच तू तिच्याशी लग्न करून तिला तुझे नाव दे. मानव म्हणाला, आई हे काय बोलतेस तू? तुला माहीत आहे की ती माझ्यापेक्षा किती लहान आहे आणि मला कोणाशीही लग्न करायचे नाही. पण मालतीने मानवला तिची शपथ दिली आणि त्याचवेळी सर्वांसमोर मानवने अनुच्या कपाळावर कुंकू लावून अनुला आपलेसे केले. हे पाहून अनुला सोबत घेऊन जायला आलेले लोक परत गेले. मानवच्या लग्नाने संपूर्ण कुटुंब आनंदी होते, पण सविता आणि प्राची मात्र अजिबात खुश नव्हते, कारण त्यांना अनुला त्यांच्या घरातून हकलून द्यायचे होते आणि म्हणूनच त्या दोघींनी त्या महिला मोर्चाच्या लोकांना बोलवले होते. सर्वजण घरात आले आणि मानवचे धाकटे भाऊ राजेश आणि अजय आणि बहीण सपना हे सर्वजण लग्नाचा आनंदात कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल बोलू लागले. तेव्हा मानव नकार देत म्हणाला, काही गरज नाही. तसेही जेव्हा लोकांना कळेल की अनु फक्त 18 वर्षाची आहे आणि मी 40 वर्षाचा आहे, तेव्हा लोक माझी चेष्टा करतील आणि मला माझी चेष्टा करून घ्यायची नाही. सगळेजण म्हणतील की मी एक सुशिक्षित डॉक्टर असूनही असे केले. मानवचे बोलणे ऐकून सगळे गप्प झाले. मग मानव तिथून उठून त्याच्या खोलीत गेला. नंतर सपना आणि मालतीने अनुला मानवच्या खोलीत पाठवले. अनु आधी मानवच्या खोलीत खूप वेळा गेली असली तरी तिला आता त्या खोलीत खूप वेगळं वाटत होतं. तिथे गुपचूप उभ्या असलेल्या अनुच्या हालचालीने मानव म्हणाला, काय झालं? इथं काय करतेस? घाबरलेली अनु दबक्या आवाजात म्हणाली, ते मला सपना आणि आईने इथे. गेल्या महिन्याभरात मानवने आजपर्यंत अणूचा चेहरा पाहिला नव्हता. जेव्हा तो अणूला काही बोलायचा न पाहताच बोलायचा आणि त्या दिवशीही तेच झाले. अणूकडे न पाहता मानव म्हणाला, ही आई पन्ना. अनु, मी तुला इथे ठेवण्यासाठी तुझ्याशी लग्न केले आहे आणि माझ्याकडून तू मोकळी आहेस आणि हो, तुला इथे राहण्याची अजिबात गरज नाही. आणि जर घरचे लोक तुला माझ्या खोलीत थांबायला सांगत असतील तर तू एक काम कर, तिथे सोफ्यावर झोप, पण माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस, समजले? अनु हो म्हणाली आणि तिथेच सोफ्यावर उशी आणि चादर घेऊन झोपू लागली. सपना आणि मालती बाहेर थांबून वाट पाहत होत्या. पण बराच वेळ निघून गेल्यावर दोघीही खुश झाल्या, कारण मानवने अनुला खोलीत ठेवून घेतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी, मानव, आई मी हॉस्पिटलला जात आहे, नाश्ता तयार असेल तर पटकन दे. मालती, हो बेटा आणते. अजय, आई मी ऑफिसला जात आहे, मला माझे शूज सापडत नाहीत. मालती, हो बेटा आलेच. सपना, आई मी कॉलेजला जात आहे, माझी लाल रंगाची ओढणी शोधून दे. मालती म्हणाली, हो बेटा मी आत्ताच आले. हे सर्व बघून मानव तिथून निघू लागला आणि म्हणाला, आई तू सगळ्यांचं बघ, मी बाहेरच नाश्ता करतो. तेवढ्यात अनु धावत आली आणि मागून मानवचा हात धरून म्हणाली, तुमचा नाश्ता तयार आहे, बसा. मानवने थोडं खाली पाहिलं तर एका सुंदर हातात लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या होत्या आणि तो हात खूप सुंदर दिसत होता. मग मानव शांतपणे तिथेच बसून नाश्ता करू लागला. नाश्ता करून मानव पुन्हा उठला आणि निघू लागला. तेव्हा मालतीने मागून हाक मारली, बेटा ऐक ना, तू अनुला सोबत घेऊन जा. मानव म्हणाला, अनुला का? मालती म्हणाली, अनुकडे सगळे जुने कपडे आहेत. तिचे नुकतेच लग्न झाले आहे आणि जुने कपडे चांगले दिसत नाहीत, म्हणून तू तिला काही छान कपडे आणि काही मेकअपचे वस्तू घेऊन दे. आज सविताने तिला कपडे घालायला दिले आहेत, पण रोज दुसऱ्यांचे कपडे चांगले नाही वाटत. मानव म्हणाला, पण आई मी हॉस्पिटलला. काही ऐकण्याआधीच मालती तिथून निघून गेली आणि अनुला मानवसोबत जायला पाठवले. अनु बाहेर येऊन मानवच्या गाडीजवळ उभी राहिली. मानवला त्याच्या आईचा आणि अनुचाही खूप राग आला होता, पण तो काहीच बोलला नाही आणि अनुला घेऊन गेला. मानवने अनुला मागे बसायला सांगितले. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच मानव म्हणाला, तू थोडा वेळ गाडीत बस, मला काही काम आहे, मी ते करून येतो. अनुने होकारार्थी मान हलवली. काही वेळाने मानव आपले काम उरकून गाडीजवळ आला. तेव्हा त्याची नजर खिडकीवर डोके ठेवून झोपलेल्या अनुवर पडली. तिचे सुंदर डोळे आणि पाकळ्यांसारखे ओठ
गुलाबी चेहरा आणि तिने घातलेली लाल रंगाची साडी, ती खूप छान दिसत होती. मानव तिच्याकडे बघतच राहिला. मग एक भिकारी आला आणि मानवला काहीतरी खायला मागू लागला. अणू जागी झाली आणि ती पण मानवकडे बघू लागली. मानवने खिशातून काही पैसे त्या माणसाला दिले. बरं, मानवही काही कमी दिसत नव्हता. त्याच्याकडे पाहून कोणालाच त्याच्या वयाचा अंदाज येत नव्हता. त्याचा गोरा रंग आणि 6 फूट 1 इंच उंची एखाद्या हिरोपेक्षा कमी दिसत नव्हता. मग मानव गाडीत बसला आणि अणूला घेऊन शॉपिंग मॉलमध्ये गेला. चल उतर, मॉल आला आहे. मला नाही जायचे आणि मला काहीही खरेदी करायची नाही. हे ऐकून मानव चांगलाच चिडला आणि अणूला म्हणाला, मग तू का आलीस? तुला जायचे नाही हे आईला सांगता आले नसते? अणू हळूच कुजबुजली. हो, मग मी तरी तुमच्याबरोबर कुठे स्वखुशीने आले आहे. अणू जे बोलली ते मानवने ऐकले, पण तरीही तो म्हणाला, काय बोललीस तू? पुन्हा बोल. मी काहीच बोलले नाही. एवढं बोलून ती गाडीतून बाहेर आली आणि म्हणाली, चला जाऊया. त्यावेळी सुद्धा मानव अणूच्या अगदी समोर उभा होता. त्यामुळेच त्यांची नजर एकमेकांना मिळाली आणि दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. मग मानवने आपली नजर हटवली आणि पुढे निघून गेला. मानवने तिला आज पहिल्यांदाच पाहिलंय असा विचार करत अणू तिथेच उभी राहिली. तेवढ्यात मानवने रागाने हाक मारली, तू आता चलशील की मला उचलून घेऊन जावे लागेल? मानवचा आवाज ऐकून अणू धावत त्याच्या मागे गेली. मग दोघेही मॉलच्या आत गेले. त्याने अणूला कपडे आणि इतर वस्तू घेऊन दिल्या. दोघेही घराकडे येत असताना मध्येच एक चाट स्टॉल दिसला. अणू आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि ती जोरात ओरडली, चाट. हे ऐकून मानवने गाडी थांबवली आणि मागे वळून बघत म्हणाला, काय? अणू हळू आवाजात म्हणाली, नाही, काही नाही. मानव गाडीतून खाली उतरला आणि अणूला म्हणाला, चल खाली उतर. अणू घाबरतच बाहेर आली आणि म्हणाली, ते माझ्या तोंडून चुकून बाहेर पडले, कारण माझे काका नेहमी काकूंपासून लपून पैसे द्यायचे शाळेत जाताना चाट खायला. हे सांगताना अणूच्या डोळ्यात अश्रू तरळले. अणू आपले अश्रू लपवत म्हणाली, आपण जाऊया, आई घरी वाट पाहत असतील. मानव फक्त तिच्याकडे बघत होता. मग काही न बोलता मानव चाट विक्रेत्याकडे गेला आणि तिथून चाटची प्लेट आणून अणूच्या हातात देत म्हणाला, भविष्यात तुला कशाचीही गरज भासली तर सांगत जा, मी आणून देईन. हे ऐकून अणूला खूप आनंद झाला आणि मानवच्या आवाजात आपलेपणाचा भाव जाणवला. मग सगळं विसरून ती तिच्या चाटचा आस्वाद घेऊ लागली. दरम्यान अणूने एकदा मानवला विचारलं, तुम्ही स्वतःसाठी नाही घेतलं? माझ्यासोबत खाणार का? नाही, मला नाही आवडत, तू खा. मग अणूने आनंदाने तिचे चाट संपवले. मानव तिला लहान मुलासारखे खाताना पाहून हसत होता. मग अणू येऊन तिच्या जागी बसली आणि मानवही त्याच्या जागेवर बसला. दोघेही घरी आले. अणूने मालती आणि स्वप्नाला सर्व सामान दाखवले. हे सगळं बघून तिथे उभे असलेल्या सविता आणि प्राचीला अजिबात बरं वाटत नव्हतं. सविताने प्राचीकडे रागाने बघितले आणि म्हणाली, हे बघ, आज एक मोलकरीण इथली मालकीण झाली आहे आणि आमची मोठी जाऊ पण. प्राची, काहीतरी करावं लागेल, नाहीतर घरातले सगळेच तिचे गुणगान गात राहतील. सविता म्हणाली, हो, आणि तेही पटकन. त्यानंतर मालतीने अणूला तिच्या सर्व सामानासह खोलीत जाण्यास सांगितले. अणू सामान घेऊन मानवच्या खोलीत गेली. हे बघून मानव अणूच्या समोर उभा राहिला. अणू उंचीने लहान असल्यामुळे अणू तिच्या खालच्या नजरेने मानवकडे पाहू लागली. मानव म्हणाला, हे सर्व काय आहे? मी तुला सांगितले की तुला मी या खोलीत फक्त सोफ्यावर झोपण्याची परवानगी दिली आहे. असे नाही की मी तुला या खोलीत हिस्सा दिला आहे. मग तू तुझे सर्व सामान घेऊन माझ्या खोलीत कशी आलीस? यावेळी अणूही गप्प राहिली नाही आणि म्हणाली, मग मी कुठे जाऊ? आई म्हणाल्या की तुमच्या खोलीत जा आणि आता तुम्ही म्हणत आहे इथून जा. मग मी कुठे जाऊ? तुम्हीच सांगा. आणि माझे तुमच्याशी लग्न झाले आहे. आता मी तुमची पत्नी आहे ना? मानव मग तिथून दूर गेला आणि नजर टाळत म्हणाला, तुला वाटेल तिकडे जा, पण इथून माझ्या खोलीतून जा. आणि तसेही मी तुझ्याशी लग्न माझ्या खुशीने केले नाही. आईने मला तसे करण्यास भाग पाडले होते आणि कायदेशीररित्या आपण नवरा बायको नाहीत. हे ऐकून अणूला खूप वाईट वाटले. ती तिचे सामान सोफ्यावर ठेवून म्हणाली, ठीक आहे, तुम्ही मला या सोफ्यावर राहण्याची परवानगी दिली आहे,
म्हणून मी माझे सामान इथे या सोफ्यावर ठेवते, असे म्हणत अनु तिथून बाहेर गेली. अनुच्या मनातून मानवचे शब्द जात नव्हते. मानवच्या बोलण्याचं तिला इतकं का वाईट वाटत होतं हे अनुलाही समजत नव्हतं. आता संध्याकाळ झाली होती. सगळे आपापल्या कामावरून घरी आले होते. जेवणाची तयारी चालू असताना अनु मालतीकडे गेली आणि म्हणाली, आई द्या, मी तुम्हाला मदत करते. मालती हसत हसत अनुला म्हणाली, हो ये, तुझे सामान व्यवस्थित ठेवले ना? अनुने मनात विचार केला, कसे ठेवू? मानव तर मला त्यांच्या खोलीतून हकलून देण्याचे बोलतात. आता जर मी आईला या गोष्टी सांगितल्या तर त्यांना वाईट वाटेल. अनुला इतकं शांत पाहून मालतीने पुन्हा विचारलं, अनु, काय झालं? काही झालं असेल तर सांग मला. नाही आई, काही नाही, मी ठीक आहे आणि सामान पण मी ठेवले आहे. मग दोघींनी मिळून स्वयंपाक करायला सुरुवात केली. काही वेळाने सगळे खाली जेवायला आले आणि जेवणाच्या टेबलवर बसले. अनु, मालती आणि स्वप्ना सगळ्यांना जेवण देऊ लागल्या. मग प्राची आणि सविता आल्या आणि सगळ्यांना दाखवत म्हणाल्या, आई आणि स्वप्ना, तुम्ही दोघी बसा जेवायला. आम्ही तिघी सुना जेवण वाढतो. मालती हसून म्हणाली, ठीक आहे. मग तिघींनी सर्वांना जेवण दिले आणि सर्वजण जेवू लागले. सगळ्यांनी खीर खाताच मानवचा धाकटा भाऊ अजय म्हणाला, वा आई, तुझ्या हातात काय जादू आहे, काय खीर बनवलीच आहेस. तेवढ्यात मानवचा मधला भाऊ राजेश मागून म्हणाला, हो, तू एकदम बरोबर बोललास. तेव्हा मालती हसली आणि म्हणाली, मी नाही तर अनुने खीर बनवली आहे. अनुने आधी जेवण बनवले असले तरी लग्नानंतर तिने पहिल्यांदाच जेवण बनवले आहे, म्हणून मी तिला खीर बनवायला सांगितली. मग सपना गमतीने म्हणाली, मग आता सगळ्यांना भेटवस्तू द्यावे लागतील. तेव्हा मानवचे दोन्ही भाऊ म्हणाले, हो, नक्की मिळेल. सगळ्यात आधी जेवण झाल्यावर गुरुजी उठले आणि अनुच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बेटा, मी काही आणू शकलो नाही, माफ कर. अनुने त्यांना थांबवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्या डोक्यावरून हात ठेवला आहे. आता मला आणखी कशाचीच गरज नाही. अनुच्या बोलण्यावर गुरुजी हसले आणि मालतीकडे बघितले. तेव्हा मालती उठली आणि गुरुजींजवळ उभी राहिली. अनुच्या हातात सोन्याची बांगडी दिली आणि म्हणाली, मी ही माझ्या मोठ्या सुनेसाठी बनवली होती. त्यानंतर राजेश म्हणाला, आई बाजूला हो तू, आता आम्ही पण आहोत रांगेत. मालती म्हणाली, पण तुम्ही सगळे मानवपेक्षा लहान आहात आणि सपना, तू पण लाईनमध्ये उभी आहेस. राजेश म्हणाला, तसं काही नसते, आम्ही अनुपेक्षा खूप मोठे आहोत, त्यामुळे तिला हे गिफ्ट नक्कीच मिळायला हवे. चला लवकर बाजूला व्हा. मग मालती आणि गुरुजी दोघेही हसत बाजूला झाले. राजेशने सविताला बोलावले आणि म्हणाला, सविता, तुझी अंगठी काढून दे. सविताला अंगठी द्यायची नव्हती, पण राजेशच्या सांगण्यावरून तिला तिची अंगठी काढून द्यावी लागली. त्यानंतर अजयने प्राचीची चैन अनुला दिली. मग सपनाची पाळी आली तेव्हा तिने तिला एक नवीन घड्याळ गिफ्ट केले आणि म्हणाली, वहिनी, मी हे तुम्हाला देण्यासाठीच आणले होते. त्यानंतर सगळे निघून गेले तेव्हा सपना सगळ्यांना थांबवत म्हणाली, एक मिनिट थांबा, मानव भैया सुद्धा देतील ना? सगळे थांबून मानवकडे पाहू लागले. मग मानवने पाहिलं की सगळ्यांची नजर त्याच्याकडे आहे. तेव्हा तो म्हणाला, मी काहीही आणले नाही आणि माझ्याकडे काही नाही. या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे अपेक्षा ठेवू नका तुम्ही सर्व. एवढं बोलून मानव तिथून निघून गेला. सविता हे बघून हसत होती. राजेशची नजर सवितावर गेली. तो तिच्या जवळ गेला आणि हळूच म्हणाला, तुला जे पाहिजे ना ते तुला कधीच मिळणार नाही, समजले? त्यानंतर सर्वजण तिथून निघून गेले. सविताही रागावून तिथून निघून गेली. त्यानंतर मालती आणि अनु फक्त राहिल्या. मालती अनुकडे आली आणि म्हणाली, बेटा, मानवच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, त्याने काही आणलं नाही म्हणून. नाही आई, मला वाईट नाही वाटले, तसेही त्यांना माझ्याशी लग्न करायचे नव्हते. एवढं बोलून अनु तिथून निघून गेली. मालती पण तिच्या खोलीत गेली. अनु खोलीत गेली तेव्हा तिला मानवची पुस्तके जमिनीवर पडल्याचे दिसले. तिने पटकन सगळी पुस्तकं उचलली आणि टेबलावर ठेवायला सुरुवात केली. तेवढ्यात मानव रूममध्ये आला आणि अनुला मोठ्या आवाजात म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पुस्तकांना हात लावायची? वेडी आहे का की तुला मी जे बोलतो ते समजत नाही? खोलीतल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस असे मी किती वेळा सांगितले आहे. ते मी तर फक्त. पण मानव अनुचे अजिबात ऐकत नव्हता आणि तिला ओरडत होता. त्यानंतर मानव रागाने तिला म्हणाला, पुरे झाले आता, जा आता तू बाल्कनीत जाऊन झोप.
ते ऐकून अनु तिची बेडशीट आणि उशी उचलू लागली. तेवढ्यात मानव तिच्या समोर आला आणि तिच्या हातून दोन्ही वस्तू घेतल्या आणि म्हणाला, या दोघांशिवाय जा, तुला काहीही मिळणार नाही, नाहीतर या खोलीतून निघून जा. पण बाल्कनीत थंडी असेल. मग या खोलीतून निघून जा. अणूसुद्धा थोडी हट्टी होती. खोलीतून बाहेर पडल्यावर आईना वाईट वाटेल असा विचार करून ती बाल्कनीत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मानव आणि त्याचे कुटुंब नेहमीप्रमाणे तयार होऊन जेवणाच्या टेबलावर आले. सगळेजण अनूला शोधत होते, कारण तिच्याशिवाय त्यांच्या वस्तू वेळेवर मिळत नव्हत्या. तेवढ्यात अणू शिंकत खाली आली. तिला पाहून मालती तिच्याकडे गेली. तिला स्पर्श केल्यावर कळलं की तिला सर्दी आणि ताप आहे. मालतीने अनूला डायनिंग टेबलवर बसवले आणि म्हणाली, तुझी तब्येत एवढी कशी काय बिघडली? बरं मानव, तू तिला तुझ्यासोबत घेऊन जा आणि तुझ्या हॉस्पिटलमध्ये तिला डॉक्टरांकडे दाखव. मला कळत नाही कसे मुलीची तब्येत बिघडली. तितक्यात सपना तिथे आली आणि मानवला म्हणाली, भैया, मला रात्री तुझं एक पुस्तक पाहिजे होतं म्हणून ते घेतलं होतं. तेव्हा तुझी काही पुस्तके खाली पडली होती. मला माफ कर, ते मी घाईत होते म्हणून उचलू शकले नाही. हे ऐकून अनु मानवकडे पाहू लागली आणि मानव त्याचं डोकं खाली करत म्हणाला, काही हरकत नाही. त्यानंतर सर्वजण आपापल्या कामाला निघून गेले. अणू आणि मानवही एकत्र बाहेर पडले. तेव्हा प्राची म्हणाली, वहिनी, या दोघांमध्ये प्रेम तर व्हायला लागले नाही ना? तेव्हा सविता हसली आणि म्हणाली, असं कधीच होणार नाही. मानव खूप शिकलेला आहे, तो सर्जन आहे आणि ही अडाणी आहे. दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यांच्यात प्रेम कधीच होऊ शकत नाही आणि आपल्याला आता काही करायची गरज नाही. तू बघ, ते दोघे स्वतःहूनच वेगळे होतील. अणू आणि मानवच्या आयुष्यात पुढे काय होणार बघूया पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.